मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. दौंड तालुक्यामधील दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 622/2025 याची नोंद 24 तारखेला म्हणजे 2-3 दिवसापूर्वी झाली. हा गुन्हा कशाने झाला, का झाला, या पाठीमागे नक्की कोण, हा गुन्हा करणारे कोणाच्या आशीर्वादाचे पंटू, यांना हे बळ आलं तरी कुठून, हे असे असंख्य प्रश्न या गुन्ह्यात निर्माण झालेले आहेत. गुन्हा घडलाय काय? दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकी या गावात पुणे सोलापूर मार्गावरती 3 पत्रकारांना मारहाण झालेली आहे. वास्तविक पाहता हे सर्व पत्रकार सोलापूर जिल्ह्यातले असून एकानं सांगितलंय मराठी दस्तक सोलापूर प्राईड यासाठी मी काम करतोय. सध्या प्रसार माध्यमांचे पेव फुटलेला आहे. छोट्या मोठ्या घटनेमध्ये असंख्य पत्रकार निर्माण झालेले आहेत. पत्रकारांची संख्या एका गावातून मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पत्रकार हाच आता ऐरणीवरचा विषय झालेला आहे. याचं कारण असं आहे, प्रसार माध्यमांमधून मोबाईल नावाचं जे तंत्रज्ञान माणसाच्या हातात आलं आणि यानं मोठी क्रांती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. छोट्या मोठ्या भानगडी व्हिडिओवरती शूट करायच्या, लोकांपर्यंत पोचवायच्या आणि यातून भानगड कोण करतंय, भानगडीचं कारण काय आहे, कशाची भानगड आहे, याची लोकजागृती करायची, अशी एक नशा आलेली आहे. पत्रकारिता एक त्यातलाच भाग आहे. म्हणून सोशल मीडियावरती सध्या पत्रकारितेने धमाकूळ घातलेला आहे. ही सोशल एवढीच पत्रकारिता यांनी करावी असा काहींचा अट्टाहास आहे. आणि हे सर्व अवैधरित्या व्यवसाय करणारी मंडळी आहे. तर या अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या मंडळांचे पाठीराखे कोण, कोणाच्या हिमतीवर, कोणाच्या ताकदीवर यांना बळ येतं आणि शूट करताना, व्हिडिओ काढताना त्यांना जबर मारहाण होती. तर आपण एकदा मागे जाऊया. 24 तारखेच्या रात्री 8:30 वाजता पुणे सोलापूर महामार्गावरती खडकी गावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी एफआयआर नोंद केलाय. त्या माहितीप्रमाणे हॉटेल दयानंदच्या जवळ, म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे पुढे, एफआयआर मध्ये त्यांनी लिहिलंय हॉटेल दयानंदच्या पुढे अवैध गॅस स्लिपिंग चालू आहे असे पत्रकारांना कळाले. आणि यामध्ये महावीर भानुदास वजाळे वय 36, राहणार माढा तालुक्यातील आखुंबे गावचे, सोलापूर जिल्ह्यातले आहेत. त्यांच्याबरोबरती त्याचे 2 मित्र, एकाचं नाव आहे अनिल आरडे व दुसरा श्रीकांत मासुळे, असे हे 3 सोलापूर जिल्ह्यातले पत्रकार म्हणून त्यांनी एफआयआर मध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सर्वजण रात्रीच्या वेळी 8:30च्या सुमारामध्ये त्यांना या दयानंद हॉटेलच्या समोर पुढे एफआयआर मध्ये लिहिल्याप्रमाणे अवैधरित्या गॅसचं स्लिप काळा बाजार चालू होता असं समजल्यावरती ते शेजारीच हॉटेलमध्ये चहा पित होते म्हणून घटनास्थळी आले, फोटो काढण्याचा प्रयत्न केला, व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. आणि याच वेळी त्या तिथे बसलेले काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तुम्ही काय करताय, कुणी सांगितलं फोटो काढता. यावेळी
यामध्ये वजाळे यांनी आपल्याकडे जवळ असलेला माईक, म्हणजे पत्रकार ते त्याला बूम म्हणतात, तो बाहेर काढला आणि ते पाहतात तिथल्या लोकांची डोकी सटकली. काही सूचना झाल्या मारा ह्यांना म्हणून, आणि मग क्षणाचाही विचार न होता लोखंडी दांडा, लाकडी दांडा याने यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये वजाळे सध्या भिगवण येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतात. त्यांना जबर मारहाण झालेली आहे असं त्यांनी स्वतःच केलेल्या स्टेटमेंटमधून दिसत असलं तरी, की यांचं म्हणणं आहे की आम्हाला शेट्टी व शिंदे यांच्या सांगण्यावरून लोकांनी मारहाण केली. तर शेट्टी आणि शिंदे हे कोण आहे, तर विजय उर्फ शेट्टी ज्ञानेश्वर पवार, राहणार म्हणलंय गिरीम, तालुका दौंड, जिल्हा पुणे, आणि विशाल उर्फ शिद्या भोलनाथ कांबळे, राहणार इंदापूर, भिगवण, व इतर 8 ते 10 जण असे होते, असं यांचं मत आहे. आता खऱ्या अर्थानं अवैधरित्या गॅस पत्रकारांचं पोचणं, त्यांनी व्हिडिओ फोटो काढणं आणि नंतर हा सगळा प्रकार घडणं, यामध्ये असंख्य पैलू आहेत, असंख्य प्रश्न आहेत. आणि हॉटेल दयानंद पुढे असा नामोल्लेख FIR मध्ये जरी झाला असेल तरी घटना नक्की घडली कुठे, घटनेचा स्पॉट कुठे होता, आणि FIR मध्ये तो स्पॉट असा आला का तो जाणून बुजून घेतलेला आहे, हे असे विविध प्रश्न लोकांच्या डोक्यात आहेत. यामध्ये पोलिसांनाच दोषी ठरवावं का अवैध काम करणाऱ्यांना दोषी ठरवावं का घटनास्थळी गेलेले पत्रकारांना दोषी ठरवावं, हा सुद्धा प्रश्न आहे. पण अलीकडच्या काळामध्ये प्रसार माध्यमांचं काम करणाऱ्या व्यक्तींना गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून किंवा अवैधरित्या पैसे कमवणाऱ्या व्यक्तींकडून मारहाण होते, त्रास होतोय. आणि या सर्व भानगडींकडे जेवढ्या गांभीर्यानं प्रशासनानं पाहायला पाहिजे, पोलीस विभागानं बघायला पाहिजे, ते घडत नाही. याचं अलीकडच्याच काळात एक नवीन उदाहरण झालेलं आहे की TV मीडियाच्या 3 बातमीदारांना त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी जबरी मारहाण झाली. आणि ते कोण होते, तर ते प्रशासनाने गाड्या पार्किंग करण्यासाठी दिलेल्या ठेकेदाराचे कर्मचारी होते. हा काय प्रकार आहे नक्की, असं का घडते, प्रसार माध्यमांना का टार्गेट केलं जात आहे? म्हणजे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सर्व काही सुजलम सुफलम असताना प्रसार माध्यम विनाकारण लोकांमध्ये वेगळी बातमी पसरवतात का? लोकांमध्ये एक वेगळं वातावरण सरकारच्या विरोधात निर्माण करतात का, पोलिसांच्या विरोधात निर्माण करतात, किंवा अशा धंदे करणाऱ्यांच्या विरोधात करतात का? हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये हा पुणे सोलापूर महामार्ग कोणाच्या आशीर्वादानं गुन्हेगारीकडे वळलेला आहे. अवैधरित्या व्यवसाय करणारे इथं फोफवतात. नुकतीच चौफुले येथे न्यू अंबिका कला केंद्रामध्ये घडलेली घटना आणि त्यामधील पोलिसांची झालेली कारवाई, ह्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत. तर पोलीस म्हणतात की आम्ही तर व्यवस्थित कारवाई केली तरी आमचा प्रश्न कसा येतोय. म्हणून मला असं सांगावं वाटेल, यवत या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि दुसऱ्या दिवशी जो प्रकार घडला त्यामध्ये सह आरोपी म्हणून गावठी दारू विकणाऱ्याला पोलीस यंत्रणेनं केलेला आहे. तर गावठी दारू विकणाऱ्याला पोलीस यंत्रणेने सह आरोपी केलंय. तोच प्रकार जर न्यू अंबिका कला केंद्रामध्ये घडला असता तर नागरिकांमध्ये शंका वाढलेली नसती. राजरोसपणे सांगितलं जाते की गावठी दारू विकणाऱ्या माणसानं सकाळी छत्रपती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला हकलून दिलं, तू चालता हो इथून, असं सांगण्यात आलं. आणि हा व्हिडिओ एका पोलीस अधिकाऱ्यानं त्यांच्या
माहिती देताना प्रकाशित झालेला आहे। मग 2 दिवसाची गोळीबाराची घटना होऊन न्यू अंबिका कला केंद्रात ती दाबण्यात आली। तर यावेळी त्या न्यू अंबिका कला केंद्रातील मालक आणि तेथील यंत्रणा ही सहआरोपी का केली नाही आणि केली असल्यास त्याची वाच्यता अद्याप का झाली नाही, हा प्रश्न पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीकडे थोडासा तिरक्या नजरेने पाहणार आहे। खडकीमध्ये हा अवैधरित्याचा प्रवास चालू आहे, इथं व्यवसाय होतोय असं पत्र पुणे पोलीस अधीक्षक ग्रामीण विभागाचे जे SP साहेब आहेत, जे त्या SP साहेबांना शिवसेनेच्या अमोल काळे नावाच्या व्यक्तीनं मला वाटतं ते 7 ऑगस्ट 2025 ला दिलेला आहे आणि त्या पत्रामध्ये हॉटेल दयानंदच्या शेजारी विसावा हॉटेल व लॉजिंग इथे अवैधरित्या काहीतरी घडतंय असं अमोल काळे, जे अमोल साहेबराव काळे, जे शिवसेना उपतालुका प्रमुख दौंड विधानसभा या पदावर काम करतात, त्यांनी दिलं होतं आणि त्यांना सांगितलं की याचा मालक कोण आहे। परत त्यांनी याच पत्रामध्ये बारामती रोडवरती सत्यजित लॉजिंग हॉटेल आणि आर्यन हॉटेल व लॉजिंग तसेच आनंद हॉटेल लॉजिंग तसेच फिरंगाई टेक्सटाईल जे पहिलं कापड दुकान होतं याचाही उल्लेख असून दौंड पाटस रोडवरील साई पॅलेस या हॉटेलमध्ये सुद्धा अशा प्रकारचा अवैधरित्या व्यवसाय केला जातो असं स्पष्टपणाचं लेखी पत्र ऑगस्ट 7 ला त्यांनी दिलं होतं। आणि या पत्राची गांभीर्यानं दखल घेतली असती तर आज म्हणजेच काल ते सोलापूर जिल्ह्यातले पत्रकार म्हणवणाऱ्या त्या 3 व्यक्तींना या घटनेतून मारहाण झाली नसती, हे आपण सर्वांना नाकारता येणार नाही। मित्रांनो, शदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य पोलीस विभागाच्या माथ्यावरती स्पष्टपणाने दिसतं। माथ्यावरती याचा अर्थ तुम्ही असं समजून घेऊ नका, त्यांच्या कपाळावर लिहिलेलं असतं की जिथेही पोलीस अधिकारी बसतो त्याच्या वरच्या बाजूला खुर्चीच्या पाठीमागे भिंतीला हे ब्रीदवाक्य आणि लोगो लावलेला असतो। काय अर्थ असतो त्याचा, हा त्यांच्यासह सजान व्यक्तीला, सुजान माणसांना माहिती असतो। पण अलीकडच्या काळामध्ये राजरोसपणे अवैध धंद्यांना फार मोठं व्यापक स्वरूप आलेलं आहे। दौंड शहरातील मटका, जुगारीचे अड्डे आणि पुणे सोलापूर महामार्गावरील गॅस असेल, लोखंड असेल, सिमेंट असेल, अशा विविध स्वरूपाच्या 2 नंबर धंद्याच्या व्यवसायाचे प्रश्न सर्वसामान्यांना श्रुत आहे, माहिती आहे। पण पोलीस विभागाला याची माहिती दिल्यानंतर पोलिसांकडून कारवाई होण्यापेक्षा माहिती देणाऱ्याला त्याचा त्रास होतो, असं अनेक जणांचं मत आहे। नक्की घडतंय काय की अवैधरित्याचा व्यवसाय करण्यासाठी एक तर राजकीय आशीर्वाद लागतो, नाही तर शासकीय आशीर्वाद लागतो। त्याशिवाय या धंद्यांना बळ येत नाही, या धंद्यातली माणसं प्रबळ होत नाही। म्हणून सर्वसामान्य माणसं यांच्या पुढे ठेंगणी पडतात, कारण हे अवैध व्यवसायवाले कोणत्या ना कोणत्या कारणाने शासनाची आणि राजकारण्यांशी अतिशय जवळीक साधलेली असते। आता ही कशामुळे साधली जाते हा शोध मोहिमेचा भाग जरी असला तरी सर्व श्रुत आहे, त्याला उघडपणे बोलणं योग्य वाटणार नाही। गुटखा बंदी राज्यभर झाली, दौंड तालुक्याच्या कुठल्याही पानटपरीवर जा, तुम्हाला तो सहजरित्या मिळतो। तो कसा मिळतो हे उलगडून सांगणं जे वेड घेऊन पेडगावला जाणाऱ्या एखाद्या शब्दप्रयोगासारखं आहे।
यवतमध्ये कोण मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाचा ठेकेदार आहे, वरवणमध्ये कोण आहे, पाटसमध्ये कोण आहे, केडगावमध्ये कोण आहे, हे आमच्या पोलीस मित्रांना माहिती नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. पण टपरी टपरीमध्ये तो राजरोसपणे मिळतो आणि या टपरीवरती जाणारा पोलीस बांधव सर्व परिचित आहे. याबद्दल खेद नसावा असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. प्रश्न व्यवसाय करणाऱ्यांचा नाही, प्रश्न पोलीस मित्रांचाही नाही. अरे पण बंदी घातलेला विषय जर असा राजरोसपणे होत असेल तर त्याला आळा घालणारी यंत्रणा कोण, हा खरा प्रश्न आहे. मग आता कुणी ह्याच्याकडे पाहायचं तर फूड्स अँड ड्रग्स, औषध आणि प्रशासन विभाग असं नाव पुढे येतं. तर औषध आणि प्रशासन विभागाचं नाव जरूर असावं, त्यांचं ती भूमिका आहे, आपणही ते मान्य करावी. पण त्याच्या आडून काहीतरी पोलीस बांधव होतंय करतात का? पोलिसांची नागरिकांना भीती असते, समाजामध्ये त्यांचं एक दहशत असते. ती दहशत म्हणजे शासनाच्या विरोधामध्ये कायद्याला सोडून जे व्यक्ती काम करतात त्यांना ती भीती असते. मग हा प्रकार दौंडच्या सर्व पूर्व भागात, पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात आहे. मग पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी परिसरामध्ये अवैधरित्याचा व्यवसाय होतोय हे अमोल काळ्यांचं पत्र पोलिसांनी गांभीर्यानं का घेतलं नाही? आणि खरंच काळ्यांनी पोलिसांकडे खोटा आरोप केलाय की काय? हे सगळा गुंतागुंतीचा विषय आहे. ज्या पत्रकाराला मारहाण झाली, ज्या ठिकाणी झाली, तो पत्रकार वेगळी स्टोरी सांगतोय. पोलिसांकडे असणारा FIR वेगळा आहे. अरे नक्की घडतंय काय, चाललंय काय? दौंड तालुका म्हणजे आता नक्की काय? अलीकडच्या काळामध्ये रोज अमानुषपणे कृत्यांचा, थोडक्यात गुन्हेगारींचा वेगवेगळ्या स्वरूपाचा फंडा हा बीड परिसरातून, तालुक्यातून राज्यभर पसरतोय. त्याचा काही भाग आता दौंडमध्ये सुरू आहे का? हळूहळू दौंडची वाटचाल बीडकडे सुरू आहे का? या सर्व व्यावसायिकाचा कोण आका आहे का? हा असा विविधचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. ज्यांनी मार खाल्ला ते भले सोलापूर तालुक्यातले असू द्या, सोलापूर जिल्ह्यातले असू द्यात, पण त्यांचा मोबाईल कुणी फोडला, का फोडला, ते चित्रीकरण कुठलं होतं? आणि हे जे मारहाण करणारे ते नक्की कोण, कोणाचे तट्टू, कोणाचा आशीर्वाद, कोणामुळे एवढी मोठी दहशत करू शकतात? हे सगळे प्रश्न पोलीस यंत्रणाच्या भोवती फिरू लागलेत. पोलीस हा जनतेचा मित्र आहे, भरोशाचा. लोक त्याच्यावर भरोसा ठेवून जगतात. पण ह्या जगण्याला अशा स्वरूपाच्या काही लोकांचं गालबोट लागत असेल तर ही माणसं उभी कमी केली आहेत. ह्यांना कुणाचं बळ आहे, कुणाचं पाठबळ आहे? हा प्रश्न प्रशासनाकडे बोट दाखवणार आहे. नुसतं प्रशासन जबाबदार नाही. या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता हे राबवण्याचं जसं पोलीस यंत्रणेचं काम आहे, त्याच पद्धतीचं काम या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण बजावलं पाहिजे, असं सर्वसामान्य नागरिकांचं मत असतं. प्रशासनावरती या लोकप्रतिनिधींनी एखाद्या अशा अवैध धंद्यांविषयी राजरोसपणे आव्हानात्मक आवाज उठवला पाहिजे. या तालुक्यामधील सर्व आयशे धंदे बंद झाले पाहिजेत. हे मोकाट आणि अवैधरित्यातून पैसा कमवून दादागिरी गुन्हेगारीकडे चाललेला हा प्रवास थांबला पाहिजे. ही माफक अपेक्षा या तालुक्यातील नागरिकांचे असणे साहजिकच आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीर पुणे सोलापूर हायवेवरती
गॅसच्या टँकरमधून गॅस काढण्याचं असं काही प्रकार त्या ठिकाणी चालू होता। तो पाहण्यासाठी आम्ही हातामध्ये TV चॅनलचा, आमच्या न्यूज चॅनलचा बूम घेऊन पुढे चाललो। त्यावेळेस हातामध्ये बूम दिसला की गुंड प्रवृत्तीच्या 10 लोकांनी आमच्यावरती हल्ला चढवला। त्या ठिकाणी पत्रकार अनिल आरडे यांना गेटच्या आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांना लोखंडी रॉडने, काट्याने मारहाण करू लागले व मला जवळजवळ 7-8-10 लोकांनी सळई, लोखंडी पाईप, टिकावाचे दांडे यांनी मारहाण सुरू केली। याच्यामध्ये माहिती घेतल्यावर असं समजलं की त्या भागामध्ये असणारे सराईत गुंड ज्यांच्या माध्यमातून ही गॅस चोरी होत आहे, तो सराईत गुंड शुभम देवकाते, उमेश शेट्टी, मयूर डुके, रमेश खताळ, गजानन ठाकूर असे काही गुंड लोक त्या ठिकाणी हे गॅस, बेकायदेशीर गॅस काढण्याचं काम करत होते आणि यांच्यासोबत अनेक इतर लोक देखील होते। आम्ही त्या ठिकाणी केवळ काय चाललंय हे पत्रकार नात्याने बघायला गेलो बूम घेऊन, आणि केवळ पत्रकार असल्यामुळे आमच्यावरती अमानुषपणे हल्ला केला गेला। याच्यामध्ये माझा हात फ्रॅक्चर आहे, पाय फ्रॅक्चर आहे, दोन्ही साईडच्या बरगड्या फ्रॅक्चर आहेत, डोक्याला मार लागलेला आहे माझ्या। असा अमानुष हत्या करणाऱ्यांवरती पोलीस प्रशासनानं कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे। याचबरोबर गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी देखील पत्रकारांवरती जे काय हल्ले होत आहेत याची दखल घेतली पाहिजे। या ठिकाणचे पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील दखल घेतली पाहिजे आणि कठोरात कठोर शासन ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना झाले पाहिजे।